तुमच्या घरात शाळकरी मुलं आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सकाळच्या वेळी घरात असा पसारा असतो की एखादं वादळ येऊन गेलं की काय असा प्रश्न पडतो. कोणाचा बूट हॉलमध्ये, कोणाचं दप्तर सोफ्यावर, पाण्याची बॉटल टेबलावर, ओला टॉवेल बेडवर. आई माझं पुस्तक दिसत नाही, आई माझे सॉक्स कुठे आहेत, शाळेचा डब्बा भरलास का? या सगळ्या गोंधळात आईचं सकाळचं कामही सुरू असते. एकदा की मुलं शाळेत गेली की घराचं दार बंद होते आणि अचानक संपूर्ण घरात शांतता पसरते. काही वेळापूर्वी गोंधळाने भरलेलं घर आता अगदी शांत झालेलं असतं आणि घड्याळाचा टिकटिक आवाज मोठा आणि नकोसा वाटते. परत सायंकाळी शाळा सुटली की पुन्हा बूट इथे, दप्तर तिथे, खेळणी इकडे तिकडे, पाण्याच्या बॉटल्स तिकडे. तुम्हाला ना वस्तू जागेवर ठेवताच येत नाही का आई, असं मुलांना रागवत पसारा आवरते. पण मैत्रिणींनो, हा पसारा म्हणजे चैतन्याची खूण आहे. आज हा पसारा पाहून कधीकधी खूप चीड येते, पण उद्या हीच मुले मोठी होतील, शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा मुलींचे लग्न झाल्यावर घराबाहेर जातील. तेव्हा हेच घर खूप स्वच्छ असेल, शांत असेल, पण त्या शांततेत मात्र मुलांचा आवाज मात्र आपल्याला खूप आठवेल. म्हणून कधीकधी या पसाऱ्याकडे त्रास म्हणून नाही, तर घरातील आनंदाचा, चैतन्याचा ठेवा म्हणूनही बघा. बरोबर ना मैत्रिणींनो? तुमच्याही घरात मुलामुळे असा गोड पसारा होतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महिलांच्या आयुष्यातील अशाच वास्तव, मजेशीर व हृदयस्पर्शी विषयासाठी महिला विचार या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.